मुंबईत अतिवृष्टीपेक्षाही मोठा पाऊस, संध्याकाळी समुद्राच्या भरतीपर्यंत पाऊस सुरूच राहिला तर मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाले असून यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र आता येथील परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. मात्र मुंबईत अतिवृष्टीपेक्षाही मोठा पाऊस झालेला आहे. काही भागांमध्ये 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हा विक्रमी पाऊस आहे. यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. काही ठिकाणी पाण्याचा निचरा होऊन वाहतूक सुरू झालेली आहे. तर मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. मात्र आता पाणी कमी होत असल्याने लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते मंगळवारी मुंबईतील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काही तास मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिले आहेत. मिठी नदी धोकादायक पातळीवर गेल्याने आपल्याला 400 ते 500 लोकांना आपल्याला हलवावं लागेल. मिठी नदीच्या पातळीवर प्रशासन सातत्यानं लक्ष ठेवून आहे. गेल्या काही तासांमध्ये मिठी नदीची पाणीपातळी कमी झाली आहे. मात्र येत्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्या दृष्टीने आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आपण सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण सरकारी आणि खाजगी कार्यालयांना सुट्टी आणि वर्क फ्रॉम होमचे आदेश दिलेले आहेत. आज संध्याकाळी समुद्राला भरती येणार आहे, तेव्हा पावसाची परिस्थिती काय असेल ते बघावं लागेल असं मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. साधारणपणे गेल्या 3-4 दिवसातल्या सगळ्या अतिवृष्टीमध्ये जवळपास 12 ते 14 लाख एकर जमीन ही त्या ठिकाणी त्याच्यावरची पिकं जी आहेत ती बाधित झालेली आहेत. काही प्रमाणात जनावरांचं नुकसान झालेलं आहे. विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही ढगफुटी सदृश परिस्थिती झाली त्याच्यामध्ये 8 लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ती देखील एक अतिशय वाईट अशा प्रकारची घटना घडलेली आहे. ओव्हरऑल आता परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. काही भागामध्ये जवळपास 300 mm पर्यंतची अतिवृष्टी ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रेकॉर्ड पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे. त्यामुळे काही प्रमाणात काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आपण बघितलं. पण त्यानंतर मात्र तिथलं पाणी रिसीड होऊन तिथला ट्रॅफिक सुरू केलेला आहे. जी आपली ट्रेन आहे मुंबईची लाईफलाईन ज्याला आपण म्हणतो अशी आपली जी लोकल आहे सबअर्बन रेल्वे, याचं देखील जे काही प्रवासी वाहतूक आहे ती थोडी धीमी झालेली आहे. काही ठिकाणी ती लेट चाललेली आहे, पण आता बहुतांश ठिकाणी ती चाललेली आहे. पाणी हळूहळू कमी होत आहे. विशेषतः मिठी नदी जी आहे ही धोका पातळीवर त्या ठिकाणी गेल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये 400-500 लोकांना आपल्याला तिथनं इव्हॅक्युएट करावं लागलं. पण आता तिचंही पातळी हळूहळू कमी होते. पण पुन्हा पुढच्या काळामध्ये पावसाचे काही त्या ठिकाणी भाकितं किंवा पावसाच्या संदर्भातले फोरकास्ट हे काही देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपण या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. आपले जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदेजी हे स्वतः त्या ठिकाणी रस्त्यावर जिथे प्रॉब्लेम्स आहेत तिथे गेलेले आहेत. मिठी नदीवर देखील ते गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आपल्याला कल्पना आहे आपण सुट्टी देखील दिलेली आहे जेणेकरून लोकांवर जाण्याचा ताण पडू नये आणि जास्तीत जास्त लोकांना वर्क फ्रॉम होम देखील जिथे शक्य आहे तिथे करण्याच्या संदर्भातले निर्देश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आता या क्षणी परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. पण पुन्हा पाऊस आणि संध्याकाळी हाय टाईड देखील आहे. त्यावेळी परिस्थिती अजून मला असं वाटतं क्लोजली वॉच आपल्याला करावी लागेल आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना या आपल्याला कराव्या लागतील. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.